मॅथ बाय गुजाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज पाहणार आहोत आपण 6th क्लासचा आपला लास्ट एक्सरसाइज नंबर सेकंड, जो की आपला चॅप्टर नंबर सेकंडचा लास्ट टॉपिक आहे. ठीक आहे, याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट जो की अशा प्रकारे आपल्याला दिला आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. आपल्याला काही क्वेश्चन दिले, त्याच्यामध्ये ऑप्शन दिले, त्याच्यातला करेक्ट ऑप्शन म्हणजे बरोबर ऑप्शन कोणता हे चूज करायचं. पहिलं क्वेश्चन पहा, अ कम्प्लीट अँगल कंटेनर डॉट 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 राईट अँगल. ठीक आहे, जो कम्प्लीट अँगल असतो तो तुम्हाला माहिती आहे, कम्प्लीट अँगल म्हणजे कितीचा, 360 अंश, 360 डिग्री. ठीक आहे, असा हा आपला कम्प्लीट अँगल. ठीक आहे, आता ह्या कम्प्लीट अँगलमध्ये किती राईट डिग्रीचे अँगल फॉर्म होतात हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, हा पहा, मी एक अशी लाईन ड्रॉ केली आणि ही एक अशी लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, पहा इथं फॉर्म होणारा अँगल काय, 90चा. इथं पण फॉर्म होणारा 90चा, हा पण 90 आणि हा पण 90. पाहू शकता किती टोटल आपल्याला 90चे अँगल मिळत आहे कम्प्लीट अँगलमध्ये, तर 4. ठीक आहे, तर ऑप्शन राहणार आहे उत्तर आपलं इथं 4. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा, इफ अ स्ट्रेट अँगल इज डिवायडेड इंटू 3 इक्वल पार्ट्स, इच रिझल्टिंग अँगल विल बी. ठीक आहे, जो आपल्याला स्ट्रेट अँगल आहे, असा जो अँगल आहे स्ट्रेट अँगल. ठीक आहे, हा जो कम्प्लीट अँगल कितीचा असतो आपला, 180 अंशाचा म्हणजे 180 डिग्रीचा आपला असतो. ठीक आहे, तर याला काय करायचं, त्यांना म्हटलं आहे की आपल्याला 3 इक्वल पार्ट्समध्ये काय करायचं, याला आपल्याला डिवाइड करायचं. ठीक आहे, जर आपण 180 त्याला भाग दिला 3नी, कशाने भाग दिला 3नी, तर किती मिळणार आपल्याला उत्तर पहा, 3 1 3, 3 5 15, 3 6 18. ठीक आहे, म्हणजे 60 अंश. किती मिळाले आपल्याला, 60 अंश. म्हणजे एक एक जे आपले कोण असणार आहे ते कितीच असणार आहे, 60 अंश 60 अंश 60 अंश असे 3 आपल्याला मिळणार आहे. तर हा कोणता अँगल झाला तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, अगदी बरोबर आहे. कोणता अँगल आहे आपला, ॲक्यूट अँगल. हा झाला सेकंडचा क्वेश्चनचा आन्सर. आता थर्ड आणि फोर्थ पाहूया. क्वेश्चन नंबर फर्स्टमधला क्वेश्चन नंबर थर्ड जो की अशा प्रकारे दिले आपल्याला, स्टार्टिंग पॉईंट ऑफ द रे ओ पी अँड रे ओ क्यू. ठीक आहे, तर आपण पहिले तर 2 रे आपण काढून घेऊ. ठीक आहे, एक रे काढली, याला नाव दिलं मी ओ पी. नेक्स्ट रे आपण काढत आहे अशीवाली. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मर्जीनं कुठं पण नाव रे काढू शकता. याला मी नाव देत आहे ओ आणि हा क्यू. ठीक आहे, तर यांचा दोघांचा स्टार्टिंग पॉईंट काय दिसत आहे तुम्हाला, इथं आपला स्टार्टिंग पॉईंट ओ दिसत आहे, म्हणून आपला स्टार्टिंग पॉईंट काय असणार आहे, ओ असणार आहे. फोर्थ नंबरचा क्वेश्चन, डॉट 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 इज इन्फायनाईट ऑन बोथ साईड. असं कोणतं आहे की ते दोन्ही साईडनं काय आहे, इन्फायनाईट आहे, लाईन आहे, त्याच्यानंतर लाईन सेगमेंट आहे, रे आहे की प्लेन आहे. ठीक आहे, कोणतं असणार आहे पहा, ह्या रेषेला काय म्हणतो आपण, दोन्ही साईडला बाण असणाऱ्याला काय म्हणतो आपण, लाईन म्हणतो. ठीक आहे, तर मग लाईनच काय असते, दोन्ही साईडना इन्फायनाईट असते. हा झाला आपलं क्वेश्चन नंबर 4चा आन्सर. नंतर पाहूया सेकंड नंबरचा क्वेश्चन, जो की आपल्याला तुम्हाला अशा प्रकारे दिला, तुम्हाला मॅच द पेअर करायचे. मॅच द पेअर ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये. ग्रुप ए मध्ये तुम्हाला सगळे कोण दिले, ग्रुप बी मध्ये त्याचं नाव दिले, ते तुम्हाला मॅच द पेअर करायचे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण पाहूया. पाहू शकता ग्रुप ए मधलं पहिलं जो कोण आहे, 91 आहे, 91 डिग्री आहे, तर कोणतं कोण होणार आहे, हा तुम्हाला मला सांगायचं आहे. कोणतं कोण होणार आहे, ऑब्च्यूड अँगल होणार आहे. नेक्स्ट दिले आपल्याला 180. ठीक आहे, 180 कोणतं कोण आहे, तो आपला स्ट्रेट अँगल आहे, म्हणून ते स्ट्रेट अँगल सोबत लाईन लावायची. थर्ड दिला आहे तुम्हाला 360, हा कोणता आहे, कम्प्लीट अँगल, म्हणून कम्प्लीट अँगल सोबत त्याची पेअर लावायची. नेक्स्ट दिले तुम्हाला 250 म्हणजे 215 दिला आहे. ठीक आहे, हा कोणता आहे आपला, रिफ्लेक्स अँगल, म्हणून रिफ्लेक्स अँगल सोबत त्याची जोडी लावायची, पेअर बनवायची. नंतर दिले आपल्याला 90 आणि 90 म्हणजे काय असतो आपला राईट अँगल, म्हणून त्याची जोडी कशासोबत येणार आपल्या, राईट अँगल सोबत 90 सोबत. ठीक आहे, तर ह्या सगळ्या अँगलची तुम्हाला पेअर लावायची होती. ठीक आहे, हा झाला आपला क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर थर्ड पाहूया, जो की अशा प्रकारे दिलेला आहे आपल्याला, रिटर्न द आन्सर बाय द लुकिंग ॲट द फिगर. आपल्याला ही फिगर पाहायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे 5 क्वेश्चन आहे याचा आन्सर आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरमधला, ठीक आहे, डायग्राम ऑब्झर्व करून आन्सर करायचं आहे आपल्याला. रिटर्न द नेम ऑफ ऑल रे इन द फिगर. ठीक आहे, आपल्या रे याच्या फिगरमध्ये जितके रे आहे त्यांचं नाव आपल्याला रिटर्न करायचं. ठीक आहे, तर कोणते येणार, रे डी ए येणार, त्याच्यानंतर रे ई बी येणार, त्याच्यानंतर रे ई सी येणार, त्याच्यानंतर रे ई क्यू येणार, त्याच्यानंतर रे डी पी येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर रे ई एफ येणार. ह्या सगळ्या रे आपल्या येणार आहे. ठीक आहे, तुम्हाला ह्या सगळ्या रेचं नाव लिहायचं आहे फर्स्ट क्वेश्चनमध्ये. सेकंड क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन सेकंड, ऑन विच लाईन अँड द पॉईंट ई इज लोकेटेड. ई पॉईंट हा कोणत्या लाईनवर अलोकेट केला आहे तुम्ही पाहू शकता इथे. ठीक आहे, तर कोणतं येणार आहे आपल्याला, कोणत्या लाईनवर. ठीक आहे, तर लाईन्स. ठीक आहे, कोणत्या लाईनवर, पी आणि क्यूवर. नेक्स्ट सेकंड येणार आहे अँड लाईन. ठीक आहे, नेक्स्ट लाईन कोणती आहे आपली, सी आणि एफ. ह्या दोन याच्यावर काय केलं आहे आपल्याला, जो आपला ई पॉईंट आहे तो अलोकेट केलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला आन्सरचा हा सेकंडचा आन्सर होणार आहे की पॉईंट ई अलोकेट ॲट अ लाईन पी क्यू अँड लाईन सी एफ. ठीक आहे, क्वेश्चन नंबर थर्ड. ठीक आहे, तर याच्यामध्ये विचारले आपल्याला, रिटर्न द नेम ऑफ द लाईन सेगमेंट ऑन द फिगर. आपले जी काही फिगर आहे याच्यामध्ये आपल्याला लाईन सेगमेंट फाइंड आउट करायचे. ठीक आहे, तर याच्यामधलं लाईन सेगमेंट पहिले असणार आहे. ठीक आहे, सेगमेंट डी ई असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला नेक्स्ट सेगमेंट जो असणार आहे तो आहे सेगमेंट आपला ई पी डी. ठीक आहे, कोणतं असणार आहे आपला, पी डी. ठीक आहे, अशा प्रकारचं आपल्याला काय असणार आहे, याच्यामध्ये आपल्याला लाईन सेगमेंट मिळणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. त्याच्यातलाच, रिटर्न द नेम ऑफ द रे हुज स्टार्टिंग पॉईंट इज ई. ज्याचं स्टार्टिंग पॉईंट ई आहे अशा सगळ्या रेचं नाव तुम्हाला इथं लिहायचं. ठीक आहे, तर 4चा आन्सर असणार आहे आपलं रे ई पासून स्टार्ट होणाऱ्या सगळ्या रे. तर पहिले ई सी. ठीक आहे, काय आहे ई सी, नंतर आहे रे ई बी. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे रे ई क्यू. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे रे
ई एफ ह्या सगळ्या काय होत आहे आपल्या कशापासून स्टार्ट होत आहे ई पॉईंटपासून त्याचं स्टार्टिंग पॉईंट आहे. नेक्स्ट आहे आपली रे ई पी. ठीक आहे, हे झाले सगळे आपले ई स्टार्टिंग पॉईंट असणाऱ्या सगळ्या रेचं नाव. फिफ्थवाला आहे व्हॉट टाईप ऑफ द अँगल इज बी क्यू बी ई क्यू म्हणजे बी क्यू जो अँगल आहे ते कोणतं टाईप आहे त्याचं नाव सांगायचं आहे. रिटर्न द नेम ऑफ इट साईड. ठीक आहे, त्याचं नेम साईडचं जे काही नाव आहे ते सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. फिफ्थ नंबरमध्ये फिफ्थवाला क्वेश्चनमध्ये आपल्याला जो अँगल आहे बी ई क्यू हा कोणता अँगल आहे त्याचं नाव आणि त्याच्या बाजूचं नाव लिहायचं आहे. तर हा कोणता अँगल आहे पाहू शकता बी ई क्यू कोणता अँगल आहे हा ॲप्ट्यूड अँगल देतो त्याचं नाव तुम्हाला त्याच्यासमोर लिहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या साईडचं नाव लिहायचं. ठीक आहे, साईड काय आहे बी ई आणि दुसरी साईड आहे आपली ई क्यू. ठीक आहे, हा झाला फिफ्थवाल्याचं क्वेश्चनचं आपलं ॲन्सर. ठीक आहे, अशाच प्रकारे तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला डायग्राममध्ये दिला आहे. फोर्थ नंबरचं क्वेश्चन इथं दिलेलं आहे तुम्हाला की जे काही डायग्राम आहे आपला. ठीक आहे, ते क्वेश्चन पहिले आपण रीड करून घ्या. रिटर्न द नेम ऑफ द टाईप्स ऑफ द अँगल इन द डायग्राम. ठीक आहे, आपल्याला जी डायग्राम दिली आहे त्याच्यामध्ये जे काही आपल्याला कोणते डायग्राम तयार होतात त्या सगळ्या अँगलची काय करायचं आहे तुम्हाला डायग्राम ऑब्झर्व करून त्याची नावे तुम्हाला लिहायची. फोर्थ नंबरचं क्वेश्चन तुम्ही पाहू शकता ही डायग्राम. तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये जर आपण घेतला कोन क्यू ओ पी हा जर आपण कोण घेत असेल क्यू ओ पी हा कोणता वाटत आहे आपल्याला ॲप्ट्यूड अँगल म्हणून याच्यासमोर लिहायचं आपल्याला ॲप्ट्यूड अँगल. ठीक आहे, आपला तो अँगल फॉर्म होत आहे म्हणून आपण लिहिणार त्याच्यासमोर हा कोण लिहून. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला नेक्स्ट कोण क्यू ओ एस. ठीक आहे, क्यू ओ एक्स काय मिळतं आहे आपल्याला हा कम्प्लीट आपला जो कोण मिळतं आहे तो कोण मिळतं आहे आपल्याला रिफ्लेक्स अँगल म्हणून त्याच्यासमोर रिफ्लेक्स लिहायचं रिफ्लेक्स अँगल. ठीक आहे, आपल्याला हा रिफ्लेक्स अँगल मिळत आहे म्हणून रिफ्लेक्स अँगल लिहिणार. ठीक आहे, नंतर नेक्स्ट आपला क्यू ओ आर हा सुद्धा काय आपला रिफ्लेक्स अँगलच असणार आहे. जर मी याचं जी बाजू आहे एक बाजू आहे ती फिक्स जर मी केली. ठीक आहे, म्हणजे कोणती बाजू ओ क्यू ही बाजू मी फिक्स जर घेतली असेल एका डायग्राममध्ये तर माझा क्यू ओ पी हा जो काय असणार आहे रिफ्लेक्स अँगल असणार आहे. आणि जर तुम्ही क्वेश्चन नंबर 5 फाइंड द नंबर ऑफ ॲक्यूट अँगल इन इच ऑफ द फॉलोइंग फिगर. जे आपल्याला फॉलोइंग फिगर आहे त्याच्यामध्ये किती ॲक्यूट अँगल आहे आपल्याला ऑब्झर्व करायचे आणि लिहायचे. फ्रॉम दिस ड्रॉ द करेक्ट फिगर दॅट अलोकेट इन प्लेस डी प्लेसवर आपल्याला एक करेक्ट फिगर ड्रॉ करायचे इन अबो सिरीज. या सिरीजनुसार त्याला आपल्याला फॉलो करायचे. हाऊ मेनी ॲक्यूट अँगल आर फॉर्म आपल्याला किती ॲक्यूट अँगल झाले ते लिहायचे. व्हॉट पॅटर्न इज फाउंड द नंबर ऑफ ॲक्यूट अँगल हे आपल्याला सांगायचे. चला आता सुरू करूया. तिन्ही डायग्राम काढलेले आहे ए बी सी आणि डी वाली आपल्याला काढायची. ठीक आहे, डी वाली काढण्यासाठी आपण पहिले एक जो ट्रायंगल आहे ठीक आहे मोठावाला ट्रायंगल तो आपण इथं ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे, हा झाला आपला मोठा ट्रायंगल सिंगल ट्रायंगल. त्याच्यामध्ये परत आपल्याला फर्स्ट डायग्राममध्ये सिंगल ट्रायंगल होतं, सेकंडमध्ये 2, याच्यामध्ये 3. आता याच्यामध्ये किती ट्रायंगल यायला पाहिजे 4. ठीक आहे, तर 4 ट्रायंगल आपल्या आले पाहिजे अशी डायग्राम काढू आपण. हा सेकंड ट्रायंगल. ठीक आहे, याच्यामध्ये परत आपला थर्ड ट्रायंगल. ठीक आहे, हा थर्ड ट्रायंगल आला. आता याच्यामध्ये परत आपला फोर्थ ट्रायंगल. हा फोर्थ ट्रायंगल आला. 4ही ट्रायंगल आलेले आहे. फर्स्ट ट्रायंगलमधले ॲक्यूट अँगल किती आहे ते मोजू. 1 2 3 किती आहे 3. इथं 3 लिहून घ्यायचं. सेकंड याच्यामधले ॲक्यूट अँगल किती आहे ते मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती आहे टोटल 12. इथं आपण लिहून घेऊ 12 याच्या खाली. आता याच्यामधले ट्रायंगल आपण मोजू किती येणार आहे ते. ठीक आहे, तर पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 किती मिळाले टोटल 21 आपल्याला या ठिकाणी मिळाले. आता लास्टवाला आपल्याला इतकं मोजत राहायसाठी आपला टाईम जाणार ना. ठीक आहे, तर आता इथं पहा फर्स्ट आपल्याला किती मिळालं 3. आता 3मध्ये किती ॲड केल्यानंतर 12 मिळतात आपल्याला 9. किती ॲड केलं तर 9 ॲड केल्यावर किती मिळतात 12. सेम आपलं जर 12मध्ये 9 ॲड केल्यावर किती मिळतात आपल्याला 21. सेम 21मध्ये जर 9 आपण ॲड केले किती मिळणार ते सांगा. ते किती मिळणार आपल्याला 13 मिळणार. म्हणून जो डी वाला जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये किती आपल्याकडे ॲक्यूट अँगल आहे टोटल 30 आहे. ठीक आहे, सीमध्ये 21 बीमध्ये 12 आणि एमध्ये किती आहे 3 आहे. ठीक आहे, तर पॅटर्न कसं फॉलो झालं की प्रत्येक नंबरमध्ये काय ॲड केलं आपण 9 9 9 ॲड केल्यावर काय केलं आपल्याला नंबर हा मिळत गेलेला. ठीक आहे, लास्टवाला क्वेश्चन पाहू शकता. याच्यामध्ये तुम्हाला असं दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 6 ड्रॉ अ फ्री हँड पिक्चर विथ ॲक्यूट अँगल राईट अँगल ॲप्ट्यूड अँगल आहे फिल इन द कलर विथ कलर. ठीक आहे, तुम्हाला 3 अँगल ड्रॉ करायचे आणि त्यांना काय करायचे तुम्हाला तुमच्या हाताने तुमच्या म्हणजे मर्जीनं तुम्हाला माप घ्यायचे. ठीक आहे, तिन्ही अँगलचे. पण ह्याच्यामध्ये राईट अँगल म्हणजे 90 अंशाचंच घ्यावं लागणार आहे तुम्हाला. ॲक्यूट आणि ॲप्ट्यूड अँगल तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता आणि त्याला तुम्हाला कलरने फिल करायचे. ठीक आहे, तर भेटूया नंतर. आता आपण तुम्हाला हे सगळे जे एक्सप्लेनेशन केलेलं आहे ठीक आहे, हे मध्ये कसं वाटलं कोणतं डिफिकल्टी केलं ते सांगू शकता.